पार्क फिरून कसं वाटतं तुम्हाला? एन्जॉय केली ना? बस आणि काय पाहिजे जिंदगीत? तर एकदा हाय करा आमच्या पब्लिकला. हाय. आम्ही प्रीतीचा संगम बघाय. पण प्रीती पिटली का? नाही संगम. मग संगम कसा होईचा रे तुमचा? तर राम राम मंडळी. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आलोय मी प्रीती संगम घाटाव इथे. तर चला कसा विषय आपला होतो बघूया. घाटाव गर्दी आहे, आज रविवार आहे त्यामुळे गर्दी जाम आहे. बघू शकता पुढं गच्च गर्दी आहे. आता आम्ही घाटाव जाणार, आधी संगम बघणार. तरी पण एकदा विचारतो आणि कोणाला, तर आधी घाटाव जायचं का पार्क फिरायचं का आधी आणि कुठं जायचं? तर चल. तर वातावरण एकदम निवांत आहे, रिलॅक्स वातावरण आहे, भारी वाटायला लागले मला इथं आल्यावर ना. एक नंबर टकाटक विषय आहे, सगळं स्टॉल वगैरे आहे तिकडं बाहेरच. केविलो आणि हाक मारले आम्हाला दादारावांनी. बोला की दादाराव, काय म्हणताय? विषय काय? पलूस पलूस करा आम्ही. तर कसं वाटतं तुम्हाला? घाटावर रोज असता ना? तर दादारावांच्या गाडी आहेत ना आपल्या, तर कधी पण या दादारावांची गाडी घेऊन जा. माझं नाव सांगितले फोकाट. अबे तू थोडासा भॅन. पहिल्यांदा काय करू, घाटाव जाऊ का कुठं जाऊ? आज बागेत जावा. पहिल्यांदा बाग फिरू. जावा. हा संगमावरनं काहीतरी खावा आणि पलूसला जावा. आणि पलूस जावा. नीट बोल, मागं पुढं बघायच बी नाही परत ना, डायरेक्ट. तर चलो, दादानं सांगितलं पहिल्यांदा बागेत जावा, संगम बघा, मग काहीतरी खावा आणि नीट उगल पलसा जावा. तर चला, आपला कसा विषय होतो बघूया. जरा पब्लिक कोण गावतोय का आपल्याला तिथं बघूया आणि मग आपला विषय पुढचा करूया. टारझान वांडरकार. तर इथं भेटले ताई. तुम्ही कुठल्या गावचा आहे? कराडच्याच इथं ताई भेटले आम्हाला. तर कसं वाटतं तुम्हाला पार्क फिरून? एन्जॉय केली ना? बस आणि काय पाहिजे जिंदगीत? तर एकदा हाय करा आमच्या पब्लिकला. हाय. तर जस्ट मी पोचलो इथं. तर सिनेमॅटिक पद्धतीनं तुम्हाला दावतोय कसा इथला विषय आहे. तर जस्टच मी बागेच्या महाद्वारापाशी म्हणजे मेन गेट पाशी पोहोचलो होतो आणि आत निघालो आता. ठीक आहे. इकडं बारक्या पोरांचं खेळायचं वगैरे आहे. तर आपण काय बारकं नाही त्यामुळे आपण खेळू शकत नाही. आणि इकडं बगीचा आहे सगळा आणि कार्यकर्ते भरपूर फिरायचे तिकडं. मी पण पहिल्यांदाच आलोय घाटावर इकडं. दादा घाटावर कुणीकडनं जायचं रे? हा, सरळ गेले की सरळ संगमावर जाते ना? तर चलो, दादारावांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सांगितले नीट गोल जायचं, मागं पुढे इकडे तिकडे अजिबात बघाय ना. नीट गोल जाऊन आपलं घाटावर दर्शन घ्यायचं. जरा तुम्हाला धावतो कसा संगम आहे तिथं कृष्णा आणि कोयनाचा. हाय. तर चलो, कार्यकर्ता आपल्याला हाय करायला लागले. दादाराव, हा अय भाऊ भेटला आपल्याला इथं. इकडे बघ जरा, तुझा कुख्यात एक स्माइलिंग कवळा चेहरा आम्हाला दिसलाय. तर घाटा कुठं समोरच जायचं ना? तुम्ही घाट फिरून आलाय? तुम्ही हिरवळ बघून कसं वाटलं तुम्हाला? अरे इकडं भावा लाजायला लागलास काय? मुझे अपने घर जाना है. तर भाऊ लागले तर आपलं लाजायला. नद्या बघतो, संगम कसा झालाय. माझ्या तोंडाचा आता पाणी आटलेलं आहे. जाऊन नदीचं पाणी पितो मी आणि मग पुढचा आपला सीन क्रिएट करतो. आता मी घाटावर पोचलो इथं. तर आता खाली जातो, खाली जाऊन बघतो विषय कसा आहे आणि मग आपण पुढचं बोलूया. हा इकडं बाजू सगळं मोकळं आहे, भारी वाटतंय. मग चला. तर घाटावर जाताना पहिल्यांदा आपल्याला लागते संगमेश्वर मंदिर लागते इथं. तर संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे जायचं आपल्याला घाट चालवतो डायरेक्ट. तर पहिला पाऊल मी घाटावर ठेवलाय. तर मी घाटावर तर आलोय, पण मला प्रश्न पडला यातली कृष्णा कोणती आणि कोयना कोणती? जाते तर कोणीकडे इकडं काय कळ ना. आपण जाऊन बघूया. चलो. इथनं कृष्णा कोणती कोयना कोणती हो दादा? समोर आणि कोयना इकडे. कृष्णा समोरून येते, कोयना इकडून येते आणि इकडं कृष्णा तयार होऊन जाते. असा विषय आहे काय? तर दादारावांनी आम्हाला परफेक्ट माहिती सांगितल्या. तर दादाराव धन्यवाद, तुमचं मनापासून आभार पुन्हा एकदा. ही सगळं पात्र आहे नदीचं एवढं मोठं. ही असं का घाट काय? ओके. तिकडून येते ती कृष्णा, इकडून येते ती कोयना, इथं संगमून इकडं अशी जाते ती कृष्णा. तर भाऊ इथं बसले. ती भावानं दगड बघायला लागलाय का इकडं? म्हणजे विषय कसा आहे, तुम्ही घाट बघायला ना? आम्ही प्रीतीचा संगम बघाय. पण प्रीती पिटली का? नाही संगम. मग संगम कसा होईचा रे तुमचा?
बेकार है भैया, मैं तो टूट गया. दादारावांनी बघलं आणि बदकं बघायचे त्यामुळे ती तिकडल्या साईडला निघाली ती आणि मी आता निघालो बाबा मला काय जवळ ना बघलं बघायचं. तर जस्टच मी बघितलाय प्रीती संगम इथं कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे इथं. तर संगम बघून मी आता वर निघालोय जाऊन बाग जरा फिरायची म्हणतो इकडे तिकडं आणि मग आपला विषय जरा कार्य करतो कोण गाठ पडते का बघायचं मग आपला विषय टॉपला नेऊन ठेवायचा. चलो तर जस्टच मी घाट फिरून आलोय आणि घाट फिरून आता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीचं दर्शन घेण्यासाठी आलो इकडं. तर मी ज्या रस्त्यानं त्याच रस्त्यानं मागं निघालोय. तर पार्क फिरायला लागतं इकडे तिकडे बघायला लागतं मला पण काय कुठं जायचं फिरायचं काय कळेना. जाऊन जरा आता गँग बघून बघतो कुठं तर जातो फिरतो एन्जॉयमेंट करतो आणि मग घरला जातो खाऊन पिऊन काय तर. ए हाय ए बाबा ओय 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 हा पळायला लागलायस की रे पळायला लागलायस हां आलू पुढं बघून पळ रे पुढं बघून पळ. तर कार्य करता लागलाय पळायला आत्तापासून ऑलिम्पिकची तयारी करायला लागलाय तर असा विषय पाहिजे आपल्याला गंभीर. तर चलो इकडं नाही रे तिकडं जा मागे मागे यायला लागलाय कार्य करता. तर पार्क फिराय मी आलोय तर सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला पार्कचं दर्शन दावतो. हां काय आहे वर हां वर वर कावळा आहे कावळा येऊन घेऊन जाईल तुला कावळा. तर कार्य करता वाटलं हा जरा सिनेमॅटिक शॉट दावतो तुम्हाला पार्कचं. कारण मागा जर विषय लय हार्ड व्हायला लागला आपला काय कार्यकर्ते कोण भेटून झाली ती कार्यकर्ते भेटले ती बी काय बोलू ना ती म्यूट चालते सगळे म्यूट काय आईच्या गावात कॅमेरा पुढे बोलायला असते तर काय लोक काय कळून झाले मला. तर चलो कसं कसं कोण कार्यकर्ते गावले ते बघूया आणि मग पुढचा विषय आपला करूया. इथं दादाराव बसले निवांत. कसं वाटतंय वातावरण कसं आहे तुम्हाला गार निवांत बसलाय एकदम गारगार वाटते गार गार. भावा लय पांढरा पडलास काय खातोस मला बी सांग. सांगतो तुला नंतर सांगतो. केशरयुक्त दूध पितोस काय बाहेर जाऊन पिऊया बाहेर जाऊन काय पिऊया अमोल केशरयुक्त बटरस्कॉच दूध. येस येस बॉस. तर दादाराव चला येऊ का काय करा मागा जण कार्य करता असं एक्साइटेड का होऊन झाली तुम्हाला तुमच्यासारखं. आम्ही ब्लॉगिंग करतो. काय चॅनल आहे आर सूर्यवंशी ब्लॉग हा आर युट्यूबवर सपला विषय. दादा तुम्ही नाराज आहे पेमेंट झालेलं दिसत ना अजून हे जायच्या गावात तारीख जवळ आली तरी पेमेंट झालं नाही की अशीच चेहरे होते बघा. आमचं पण तसंच होते ती काय करायचं पर्याय नाही. पुढं आता काय तर शूटर बसले आपल्याला काय म्हणते ते बघूया त्यांचं जरा. केविलवाना आवाज आहे यांचा तिकडं ऐकला लय भारी वाटलं. भावानं कसं काय कसं निवांत आहे काय बघायला आलाय नेमकं बसाय आलाय का बघायला आलाय असं फिरायला आलाय पार्क बघायला नव्हतं असं सिनेमॅटिक पद्धतीने पार्क बघायला गेला का आता काय रोज बघते प्रॉपरच आहे लोका तुमची लोक रोज सांगाय असेल मग अशी रोज कशाला येते वेळ का रे कॉलेजला जायचं सोडलं पाहिजे. कॉलेजचा विषय आणि तो विषय वेगळाच घरात असलं की भावानो भाऊ मग काय येऊ लागा विषयाला हार्ड करायला लागला की आपण लई टेन्शन घेतलं ना खरं सांग. नाही तसं काय नाही तू माझं काय नाही पुण्याचा आहे तू रे अरे पुण्यात भावा तू लाजला नाही पाहिजे असल्या गोष्टीत पुढे आला पाहिजेस तू. बहुत तेज हो रहा है बहुत तेज. आर सूर्यवंशी ब्लॉग सबस्क्राईब करा चॅनलला आपल्याला. तुम्ही इथलाच आहे का मी पलूच आहे होय काय सपला विषय जवळ शेजा पाजारी हो येऊ का. तर चलो आणि आता पार्क फिरून झाले मी आता नीट गोल बाहेर जाणार आहे काय तर खाणार नीट गोल घर बस. आता पार्क लई फिरलो बस चलो. तर चलो आता इकडून आपण असं टर्न घेऊन इकडून असं घेऊन असं 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 करत आपण जायचं का. चलो हा लई वाईट परिस्थिती आहे काय पब्लिक असं भेटून झाले की बाबा एक्साइटिंग वाटेल असं काय भेटून झालं आणि तुम्हाला पण एक्साइटमेंट अशी काय वाटून झाल्या असं मला वाटायला लागले. तर तुम्हाला बारक्या पोरांचं खेळण्याचं दृश्य धावतो जरा चित्र धावतो तुमच्या बुबुळाचं पारणं पेडतो फक्त बारक्या पोरांची चित्र जाऊन येतं. तर असा विषय आहे इकडं. तर असा विषय आहे आणि आत्ता गर्दी व्हायला लागली असं वाटतंय. नाही येतेत पण तेवढीच आणि जातेत पण तेवढीच. आता बस आता जायचं बाहेर खायचं गच्च चलो घर सपला विषय. खाऊ गल्ली पैसे आलो इथं जातो काय तर खातो
आणि मग घरला जातो. A few moments later. तर विषय काय भावा, काय खायचं आता इथं आलोय खाऊ गल्ली पाहिजे. खायचं काय? पावभाजी जरा बेस्ट वाटते इथं. पावभाजी. स्वागत पावभाजी. हा, पुण्यात आलाय कार्यकर्ता पावभाजी खायसाठी फक्त बघा, फक्त पावभाजी खायला. पावभाजी खायला मी पुण्यात आला इकडे. स्वागत पावभाजी. पैसा ढीक संपला विषय. विषय गोल. भावा पाणी आणलंच बरं झालं. तर भावानं आपल्याला पाणी दिलंय. मग घसा सुकलेला माझा. आणि काय पाहिजे पाण्यासोबत दुसरं पण आहे. आता आमची बागली तहान बास, बाकी काय नको. आता चलो आम्ही येतो. भावा येऊ का? तर खाऊ गल्लीवरची आलोय जस्ट आणि काहीतरी तर खायचं म्हणतोय. स्वागत पावभाजी का रॉयल? तुला काय वाटतं कुठं जावं मी खायला पावभाजी? तर विषय फक्त करायचा रॉयल. सॉरी. तर विषय करायचा फक्त करायचा आपल्याला रॉयल पावभाजी. इथं आलोय. मग कार्यकर्त्यांनी सांगितलं इथं चांगली पावभाजी भेटत्या, तर चांगली चमचमीत पावभाजी खाऊन घरला जाव्या. संपला विषय. सॉरी दादा, तुमच्या गाडीला जरा आम्ही हे केलं, धक्का दिला. तर दादाराव एक पावभाजी द्या, चमचमीत द्या. अशी तर्रागे बाजू आली पाहिजे बघा. संपला विषय. कोल्हापुरात आलोय बघा, आपलं कराडात आलोय म्हटलं ना, विषय हार्ड करून टाकला पाहिजे आपल्याला. हा तिखट द्या, चमचमीत अशी. दादा काय खायला आलास? पावभाजी. तिखट पावभाजी. हा हा, संपला विषय. आणि काय पाहिजे जिंदगी? तर जस्ट आली मी पावभाजी खायला. पण मला एक कळून झालंय, माझा एक विषय पावा, एक प्रश्न आहे, उत्तर द्या का मनापासून त्याचं. पुरी पाणीपुरीच का खायचं, पावभाजी का खायचं? तुम्हाला काय म्हणायचं या विषयावर? म्हणजे तू अजून सिंगल आहे का पावभाजी? हा, ह्याच्यावर गावला म्हणून तर मी त्याला प्रश्न विचारला की बाई असा विषय काय आहे. तर फायनली माझी पावभाजी इथं तयार झालेली आहे. आता खातो आणि मग तुम्हाला सांगतो कसा कसा विषय आहे पावभाजीचा. तर येऊन जायला लागतंय रॉयल पावभाजी ना, एकदा येऊन जायला लागतं इथं. काय यायला लागतंय, संपला विषय. तर पावभाजीचा कलर बघूनच मला कळायचं पण झालंय, चरचरीत असणार आहे. तर खाऊन तुम्हाला सांगतो कसा कसा विषय आहे पावभाजीचा. चलो नंतर पावभाजी खाऊन झाल्यावर सांगतो. आत्ता लगेच ना सांगणार, आधी खातो मग सांगतो. हा, तर तोंडाला सॉ करायला लागलं. एवढी तिखट आणि चरचरीत पावभाजी खाल्ली मी, मज्जा आली. तर तुम्ही आला घेतच खावा असं माझं मत आहे वैयक्तिक. तर आता माझा इथला सगळा विषय संपला. आता मी घरी जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमधला पार्ट कुठला तुम्हाला चांगला वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. चलो.